आत्ताच या ठिकाणी शहर काँग्रेस अध्यक्षांनी आपल्याला या पत्रकार परिषदेमधला उद्देश सांगितलेला आहे. प्रथमतः ज्या क्लिपचा संदर्भ घेऊन सन्माननीय आमदार खताळ यांनी चुकीच्या पद्धतीनं विधान भवनामध्ये आदरणीय माजी आमदार बाळासाहेब थोरात साहेब यांच्याबद्दल काही आक्षेपार्ह विधान केलीत. त्याचं वस्तुतः पत्रकार, नागरिक आणि उभ्या महाराष्ट्राला माहिती व्हावी म्हणून या ठिकाणी आपण ही पत्रकार परिषद आयोजित केली आहे. त्या क्लिपचा जो उल्लेख त्यांनी त्या ठिकाणी केलेला होता, ती क्लिप काय आहे या संदर्भात त्या गाडीतील ज्याची गाडी, त्या गाडीमध्ये बसलेली ती जी मुलं होती ते या ठिकाणी आलेले आहेत. प्रथमतः आपण त्यांच्याकडूनच ते ऐकून घेऊया. मागे बसलेला तुषार पडवळ म्हणून हा फोटो दाखवला. हा माझा फोटो आहे आणि हा तुषार पडवळचा फोटो आहे. त्या दोघांमध्ये फरक स्पष्ट आहे. त्यांनी काय कशामुळे माझा चेहरा इथं तुषार पडवळ म्हणून लावलाय काय माहित नाही, किंवा कदाचित साहेबांसोबत त्याचा फोटो नसेल त्यामुळे माझा फोटो लावलेला असेल त्यांनी. आणि आता एक गांजाच्या प्रकरणामध्ये सुकळीवाडीला गांजा पकडला होता त्या प्रकरणामध्ये व्हिडिओ व्हायरल केलाय. हा त्या गांजाचा आणि माझा कुठलाही प्रकारचा संबंध नाही आहे. गांजा म्हणजे आमच्या पूर्ण परिवारामध्ये गांजाचं म्हणजे नाव सुद्धा घेतलं जात नाही, तरी पण अशा प्रकारे व्हिडिओ व्हायरल होत आहे. हे व्हिडिओ अशा चुकीच्या पद्धतीने व्हायरल नाही झाले पाहिजे, कारण की या व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतरचा त्रास जो काय असतो तो आम्हाला माहिती झाला 3-4 दिवसापूर्वी. तो त्रास सगळ्यांना होतो. आई वडिलांना, नातेवाईकांचे फोन येतात, मित्रांचे फोन येतात. अशा प्रकारे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्रास होतो, बदनामी होती. जे काय असेल ते सत्य दाखवलं पाहिजे. जो गांजा विकणार आहे त्याच्यावरती कारवाई झालीच पाहिजे आणि ती कारवाई झाल्यानंतर त्याला जी काय शिक्षा असेल ती होईल. पण आता त्याला जी शिक्षा होणार त्याच्यापेक्षा जास्त शिक्षा मला मानसिक त्रास मला झालेली आहे आणि अशा प्रकारे व्हिडिओ व्हायरल नाही झाली पाहिजे. आणि जो व्हिडिओ म्हणजे जो काय गांजा विकणार आहे तो कोणासोबत फिरतो, काय फिरतो हे आपल्याला सगळ्यांना माहिती असेल किंवा नसेल, पण अशा प्रकारे व्हिडिओ व्हायरल नाही केली पाहिजे. मी स्वतः सिव्हिल इंजिनियर, सिव्हिल माझं कंप्लीट झाले, छोटा मोठा व्यवसाय करतो मी पण, आणि मला काही गांजा विकायची किंवा गांजाची तस्करी करायची गरज नाही आहे, कारण की माझा गरजा छोटा आहे. मला गांजा विकून गरजा पूर्ण करायची मला गरज नाही. तुम्ही काय कारवाई करणार? आता मी माहिती घेतो काय कारवाई करता येईल, कारण की मला पण या गोष्टीमध्ये एवढा अनुभव नाही. तर मी जे आमचे सल्ला देणारे माणसं त्यांना विचारून जी काही कारवाई करता येईल कारवाई, ज्यांनी काही व्हिडिओ व्हायरल केली आहे ती व्हिडिओ हे करू. मी पत्रकारांसोबत ज्या व्हिडिओ म्हणजे ज्या चॅनलवरून हे झालं ते पत्रकारांसोबत बोललो मी, पण ते मला म्हटले की मी काही अशी व्हिडिओ केलेली नाही आहे. त्यांना सांगितलं की मला त्रास होतोय, माझ्या घरच्यांना त्रास होतोय. त्यांनी सांगितलं, त्यांनी मला त्यांचं चॅनलची लिंक पाठवली. तेव्हा ते मी नाही केलं, दुसरं कोणती व्यक्तीच्या एखाद्या माणसाने एडिट केलेला असेल आणि ती रील म्हणून व्हायरल केली. आपण नुकसानीचा दावा आपण करणार. या ठिकाणी तुम्ही आता बघितला असाल का कसा केविलवाना प्रयत्न आपल्या इथल्या स्थानिक आमदारांनी पवित्राच्या विधानसभेत गांजा आणि ड्रग्सचा विषय मांडण्याचा प्रयत्न केलेला, आणि त्यांनी त्यानंतर त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी एक खोटी क्लिप ही फिरवली संगमनेरमध्ये. का जो गांजा तस्करीमध्ये जो आरोपी पकडलेला आहे आणि तो आदरणीय बाळासाहेब थोरात साहेबांच्या गाडीत बसल्याचा त्यांनी एक व्हिडिओ दाखवलेला आहे. त्याची सत्यता आम्ही तुम्हाला या ठिकाणी दाखवतो.
पुढे या ठिकाणी हा कार्यकर्ता म्हणून त्यांनी तो पडवळ दाखवलेला आहे आणि हा कार्यकर्ता साहेबांच्या गाडीत बसलेला अशी ती व्हिडिओ क्लिप त्यांनी व्हायरल केलेली आहे. पुढे घेतो पुढे अजून पुढे आपण बघतोय आता का ज्या थार गाडीचं पूजन आदरणीय साहेब आणि खासदार लंके साहेब यांच्या हस्ते कांदळकर कुटुंबियांनी केलं होतं, ते जे 2 मालक आहेत आणि इतर 2 मुलं, हे गणेश साखर कारखान्याच्या ज्या दिवशी निवडणूक होती त्या दिवशी ही गाडी त्यांनी घेतली. त्यांनी पूजा करण्याच्या निमित्तानं ते त्या ठिकाणी गेले होते. ते दोघंही या ठिकाणी आलेले आहेत. त्या दोघांनाही मी आपल्या पुढं सादर करत आहे. आणि विचार करू शकतो का खासदार लंके साहेब या ठिकाणी गुलाल घेतलेला आहे. जर त्या गाडीमध्ये गुलाल घेतलेला पडवळ दिसला नाही तुम्हाला, पडवळ तिथे कशाला जाईल? ही जी 2 मुलं आहेत ते वस्तुस्थिती या ठिकाणी आपल्याला सांगतायत. मी थार गाडी घेतली असताना साहेब नाव बाबासाहेब कांदळकर, मी नवीन थार गाडी घेतली असता मी गणेश नगर कारखान्याच्या इलेक्शनचा निकाल होता त्या दिवशी मी साहेबांचं लोकेशन घेतलं की मला गाडी पुजायची आहे, म्हणून मी तिथं गेलो असता तिथं लोकनेते थोरात साहेब होते, निलेश लंके साहेब होते आणि तिथं गेल्यानंतर मी तोच व्यक्ती आहे की गाडीत बसलेला तो दिसतोय तुम्हाला, त्यांनी दाखवलाय तो मीच आहे साईराज बाबासाहेब कांदळकर. सार्थक कामगारकर ते तुषार पडवळ म्हणून जे त्यांनी दाखवलंय व्हिडिओ मध्ये, तो तुषार पडवळ नसून सार्थक कामगारकर मी स्वतः आहे. आणि आम्ही साईने गाडी घेतल्यानंतर आम्ही तिथं गाडी पूजण्यासाठी तिथं गेलेलो होतो. ती व्हिडिओ ती टेम्पल फ्री हॉटेल आहे तिथली व्हिडिओ. तुम्ही राहणारे कुठे? आम्ही राहणार तळेगाव. सोबत गांजाच्या प्रकरणामध्ये म्हणजे त्याच्यामध्ये आम्हाला गांजा हे काही वगैरे माहित नव्हतं. हे सर्व मित्र त्या दिवशी ही गाडी पूजण्यासाठी तिथे शिर्डी येथे गेलेले होते. तेच सगळे आपली प्रतिक्रिया मित्र आहेत ते देत आहेत. आणि व्हिडिओ व्हायरल केल्यानंतर एकूण जी व्हिडिओ व्हायरल केली त्यानंतर आम्हाला खूप त्रास झालेला आहे. आमच्या घरच्यांना, आमचे मित्र, नातेवाईक सगळे विचारतात फोन करतायत, पण आम्ही ही व्हिडिओ त्यांना दाखवल्यानंतर त्यांना थोडा विश्वास बसलेला आहे. आम्ही एक उच्च शिक्षित आहोत, इंजिनियर आहोत, असं दाखवून आम्ही ना सगळे तिथे गणेशच्या कारखान्याच्या निकाल लागलो, सगळे गाडी पुजायला गेलो. त्यांनी व्हिडिओ दाखवली का ते गाडीचा व्हिडिओ त्यांनी त्या गांजाच्या व्हिडिओ सोबत लिंक केला. ज्या दिवशी ती व्हिडिओ आली त्या दिवशी याच्या बहिणीचं लग्न होतं. त्या बहिणीच्या लग्नात सगळे पाहुणे रावळे सगळे विचार राहिले की कसं काय तुम्ही गांजाचा धंदा करायला लागले का, काय का करायला लागले. ते लग्नात पूर्ण सगळा तिथे विषय होऊन गेला. तर आमचं आताच्या प्रतिनिधी एवढंच म्हणणं आहे का तुम्ही असं नका करू, गरीबाच्या फोनांचा नका छेड करू. तुम्ही काही जे आहे मुख्य आरोपी त्यांना तुम्ही काही शिक्षा द्या. ते थोरात साहेबांचे कार्यकर्ते असू दे, कोणाचे असू दे, ते आरोपीचे त्यांना शिक्षा द्या, काही अडचण नाही. पण हे जे चुकीचा व्हिडिओ दाखवून किंवा फक्त थोरात साहेबांची बदनामी करायची म्हणून असं काही करू नका. हे आमच्या घरातलं लग्न सगळं सोडून पाहुण्यामध्ये हाच विषय चालू होता. त्या हे जुने व्हिडिओ आहे आणि हे साहेबांचे कार्यकर्ते. तुम्ही या संदर्भात तक्रार दाखल करणार आहात का पोलीस स्टेशनला? आमची तक्रार दाखल करायची काय अडचण नाही. मी अक्षय दिघे. मध्ये आमच्या मित्रांनी म्हणजे आमच्या भावानी गाडी घेतली होती, तर आम्ही 4 जण ती गाडी याच्या म्हणजे नारळ फोडण्यासाठी
साहेबांकडे घेऊन गेलो होतो. दैवत असल्या कारणाने आम्ही पहिल्यांदा साहेबांना मान देणार होतो, म्हणून आम्ही तिथे गेले असता तर गाडीची सर्व आम्ही विस्तार पूजा वगैरे वगैरे सगळी केली. त्याच्यानंतर लोकनेते माननीय निलेश साहेब लंके हे पण आलेले होते. तर आपलं दैवत आणि निलेश लंके आम्ही ते म्हणे मी चालवतो गाडी. तर मग आम्ही 3 जण मागे बसलेलो होतो आणि तिची एक सुंदर प्रकारे राईड घेतली. त्यानंतर आता काय प्रॉब्लेम झाले हेच कळलं नाही आम्हाला. ती व्हिडिओ पण आमच्या इंस्टाग्रामला सगळ्यांच्या ऑलरेडी आहे, तशी ओरिजिनल व्हिडिओ आहे. तर ती व्हिडिओ आता एडिट करून काय करून त्याच्यामध्ये छेडछाड करून नंतर आता ही व्हिडिओ बनवलेली आहे. तरी आम्हाला एक सांगणं आहे का लोकप्रतिनिधी असावा तर आमच्या थोरात साहेबांसारखा असावा. त्यांनी आजपर्यंत अशा कोणतीही एक बनावट व्हिडिओ त्यांनी प्रसारित केलेली नाही. आजपर्यंत त्यांनी जेवढे आता नव्या लोकप्रतिनिधी जेवढे साहेबांवर डाव केलेले आहे किंवा व्हिडिओ बनवलेले आहेत तर सगळ्या व्हिडिओला आमच्या यशोधन कार्यालयामार्फत सगळ्यांनी उत्तर दिलेलं आहे. तसंच या व्हिडिओला पण हे एक उत्तर आहे. फक्त याच्यापासून आम्हाला एक झालेला आहे, तो एक मनस्ताप झालेला आहे. कारण सगळे आम्हाला मेसेज करताय, फोन करताय का तुम्ही एवढे उच्च शिक्षित आहात, तुमचे सगळे बिझनेस सेटल आहे, तर तुम्ही त्या धंद्यांच्या जीवावर नव्हे तर या तुमच्या काळ्या धंद्यांच्या जीवावर मोठे झालेले आहात का, असा सगळ्यांचा प्रश्नचिन्ह झालेला आहे. एक समाजातून आम्हाला एक बाजूला जाण्याची एक वेळ येऊ नये, फक्त एवढीच एक विनंती आहे आमची का सगळं करा, फक्त आम्हाला समाजामधून उठू नका, बस बाकी काही नाही. आणि असे खोटे व्हिडिओ काही टाकू नका. आमच्या आई वडिलांचे किंवा आमच्या घरच्यांचे पण असे संस्कार नाही. आणि माननीय थोरात साहेब आमचे दैवत आहे, त्यांनी पण आम्हाला एवढे खालचे संस्कार दिलेले नाही किंवा आम्ही असे 2 नंबरचे काळे धंदे करू आणि मोठं होऊ. साहेबांनी आम्हाला वेळोवेळी चांगलंच मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली इथून मागं पण आम्ही व्यवस्थितच आहात आणि पुढे पण आम्ही व्यवस्थितच राहणार आहोत. आपण एक लक्षात आलं असेल, तू संगमनेरचं राजकारण हे हिस्ट्री क्रिएटर आहे. आतापर्यंत स्वर्गीय खंडाळे साहेब असतील, स्वर्गीय दत्ता देशमुख असतील, भाऊसाहेब थोरात असतील किंवा बाळासाहेब थोरात असतील, यांनी विधानसभेचं इथलं नेतृत्व करत असताना वेगवेगळ्या पायरीवर या संगमनेर तालुक्याचं नाव उज्ज्वल केलेलं आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीनं हिस्ट्री क्रिएटर आहेत. आपण आता बघतोय आता काही लोक हिस्ट्री चीट करतायत. चीट याचा अर्थ असा का जे केलेलंच नाही ते दुसऱ्याचं घ्यायचं, उद्घाटन आपण करायची आणि ते मी केलं म्हणून दाखवायचं. आणि हे करत असताना दुर्दैवानं हिस्ट्री शीटर बरोबर घ्यायची. लक्षात घ्या, हा जो प्रकार चालू झालेला आहे या तालुक्यामध्ये, आपल्या हा जो वैभवशाली तालुका आहे, त्या वैभवशाली तालुक्याचं वैभव जर जपायचं असेल तर अशा खोट्या व्हिडिओ क्लिप्स किंवा खोटं राजकारण करून चालणार नाही. त्यासाठी जो एक मोठं लिगसी आपल्याला आहे त्याच पद्धतीचं राजकारण या तालुक्यामध्ये झालं पाहिजे, तरच जे मोठं नाव आतापर्यंत झालेलं आहे तालुक्याचं ते टिकून राहील. अन्यथा इतर तालुक्यांसारखं आपल्यालाही सुद्धा एक वेगळ्या पद्धतीचा तालुका म्हणून गणलं जाईल. कृपया माझी विनंती आहे, तुम्हाला संधी मिळालेली आहे, त्या संधीचं सोनं तुम्ही करा. उगाचच हिस्ट्रीमध्ये चीट CHEAT चीट करून तुम्ही हा जो अतिशय चांगला इतिहास आहे हा याला काळवंडू नका. आणि बाळासाहेब थोरातांसारख्या माणसावर ज्या वेळेस तुम्ही अशा पद्धतीचे व्हिडिओ करतात त्यावेळेस महाराष्ट्रामधून निषेधाची लाट उभी होते. एक लक्षात घ्या, त्यात तुम्ही अजून तुमच्या पायामध्ये जसं एखाद्या कोंबड्याच्या पायामध्ये दोरा गुंतला जातो त्या पद्धतीची स्थिती तुमची होती, ही लक्षात ठेवा. तुमच्यावर तुमच्या पक्षापासून स्थानिक लोक किंवा महाराष्ट्रातील लोक सुद्धा विश्वास ठेवायला त्यामुळे तयार नाहीत. हा एक मोठा संदेश अशा चुकीच्या क्लिपच्या मधून जाणार आहे. मी आपल्या सर्व पत्रकारांना विनंती करतो, या पद्धतीची क्लिप आज आपण ज्या पद्धतीने ती सोशल मीडियावर जात होती, तो जो इतिहास आपला आहे त्या पद्धतीनं तुमच्यावर फार मोठी जबाबदारी आहे. कारण शेवट आपल्याला या तालुक्याची हार्मोनी जपायची आहे. या तालुक्याचं सौंदर्य जे आहे ते सगळ्यांच्या सन्मानामध्ये आहे आणि तो सन्मान करत असताना कोणावर चुकीचा आरोप करायचा नाही. जो चुकला असेल त्याला तिथं चूक दाखवू आपण, परंतु चुकीचा आरोप करायचा आणि मग ती चूक म्हणायची अशा पद्धतीचं राजकारण आपल्याला चालणार नाही. आपण सर्वजण या ठिकाणी आलात, पुढे आपण म्हणून
आता हा खरा आरोपी आहे. तो तुम्ही या फोटोमध्ये बघितला असेल तो कोणावर आहे काय आहे. आणि हा तुषार पडवळ आणि सार्थक बघा चेहऱ्यामध्ये किती फरक आहे. त्याचा खोटा व्हिडिओ दाखवून त्याच्याशी जोडलं गेलेलं आहे. तर आपल्या पत्रकारांना विनंती हे खरं आहे आपल्या समोर आहे. कसं भंडारी प्रकरणामध्ये सुद्धा आपण खरा व्हिडिओ त्यांच्यासमोर आणला होता, त्याच पद्धतीने आपण हा सुद्धा व्हिडिओ आपल्या समोर आणलेला आहे. खऱ्याचं खरं झालं पाहिजे आणि खोट्याचं खोटं झालं पाहिजे. आपण सर्वजण पत्रकार बंधू इथे आला उपस्थित राहिला. मी आमच्या तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने याच्यामध्ये हे चालू आहे की ज्यांनी व्हिडिओ व्हायरल केले त्यांनी व्हॉट्सअपला टाकले त्याच्यावरती आम्ही लिगल घेणार आहे. आमची जी वकील लोकांची टीम आहे त्यामध्ये काम करत आहे. त्याच्यामध्ये 100% मी ऍक्शन घेणारच आहे. कारण की भविष्यामध्ये कसं असतं, हे दोन्ही मुलं चांगले शिकलेले व्यावसायिक आहेत. त्यांचं खरंच आता त्यांनी सांगितलं ते सख्यामध्ये त्या लग्नामध्ये पाहुणे रावळे आणि त्या समाजामध्ये त्यांच्याविषयी आपलं गैरसमज तयार होतो की खरंच हे असं काय करत होते का किंवा काय. तर माझं पण असे भविष्यात समय आम्हाला पण विनंती आहे की आपण सुद्धा एक सामाजिक थोडंसं भान ठेवून खरा व्हिडिओ खोटा व्हिडिओ आपण लोकांसमोर दाखवला पाहिजे. नाहक असे जे आता नवीन मुलं आहेत त्या मुलांची बदनामी होते, समाजात बदनामी होते, असं करू नये असं मला वाटतं. आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहायला पडताय. आपल्या आपण अमोल खताळ यांना आज आवाहन करताय, मग त्याच्यावर कारवाई करणार आहात का? आता विधान भवनामध्ये जे बोलला म्हणजे मला असं माहिती आहे किंवा मी अभ्यास विधान भवनामध्ये बोललेला त्याच्यावर कारवाई करता येत नाही. पण ज्यांनी सोशल मीडियावरती प्रसाद करायला पडणार त्यांच्यावरती आम्ही 100% कारवाई करणार.